को पावर्ड बाय टेक्नो। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 5 वर्षापासून बच्चू कडूंसोबत ते होते, परंतु आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली। आपल्या सोबत स्वतः आहेत राजकुमार पटेल। भैया, काय सांगणार? मोठा निर्णय तुम्ही घेतायत। निर्णय घ्यायचा, बच्चू भाऊंनी जी तिसरी आघाडीची नियुक्ती केलेली आहे, तर तिसरी आघाडीमध्ये मेळघाटमध्ये तिसरी आघाडीचं काहीच नाही। कारण नॅशनल पार्टी दोन्ही आहे, त्या पार्टीच्या विरोधात लढणं एखादी वेळेस होऊ शकते, पण आता यावेळेस तसं शक्य नाही आहे। मी यासाठी बच्चू भाऊंना सांगितलं की तुम्ही मला माफ करा, कारण मी तिसरी आघाडीमध्ये निवडून येऊ शकत नाही, मला दुसरा काहीतरी पर्याय व्यवस्था करावं लागेल। त्यांनी म्हटलं ठीक आहे। मग त्यांनी मला हे पण सांगितलं आहे, तुम्ही महायुतीत गेले तरी मला काही हरकत नाही आहे, तुम्ही आघाडीमध्ये गेले तरी हरकत नाही आहे, पण तुम्ही निवडून आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा। आणि त्या हिशोबाने मी आता मेळघाट मतदारसंघात शिंदेसाहेबांनी एवढा मोठा निधी दिलेला आहे। आता जेवढ्या 40 वर्षात जेवढा निधी भेटला नाही तेवढा निधी शिंदेसाहेबांनी दिलेला आहे। मी म्हटलं अगोदर एकदा त्यांना विचारून घेतो, त्यांना विश्वासात घेतो की साहेब अशी परिस्थिती आहे माझ्यावर, आणि आपण जर तिकीट देत असाल तर मला माझी काही हरकत नाही आहे, नाही म्हणत असाल तरी मला हरकत नाही आहे, पण विचारणं एक प्रथम प्राधान्य त्यांना देणं आवश्यक आहे। तुम्ही भाजपमध्ये जाणार होते अशा चर्चा होत्या, शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, काय सांगात? का एकनाथ शिंदेंचा पक्ष निवडला? शिंदेसाहेबांचा पक्ष निवडण्याचा उद्देश फक्त एकच आहे की साहेबांनी आतापर्यंत मी जेवढे निधी मागितलेला आहे तेवढा निधी त्यांनी दिलेला आहे। विशेष करून 1100 करोड रुपये आम्हाला गडगा डॅमसाठी दिलेला आहे। आता दवाखान्यासाठी आम्हाला 52 कोटी रुपये दिलेला आहे, APMCसाठी आम्हाला 16 कोटी रुपये दिलेला आहे, ST डेपोसाठी आम्हाला 19 कोटी दिलेला आहे, 16 कोटी पंचायत समिती भवनसाठी दिलेलं आहे। म्हणजे जेवढे पैसे मागितले तेवढे पूर्ण पैसे दिलेले आहे। वॉटर सप्लायसाठी पैसे दिले, रस्त्यासाठी पैसे दिले, आरोग्य विभागासाठी पैसे दिले, सगळे कामासाठी पैसे दिले। आता एवढा मोठा निधी मेळघाटमध्ये देऊन आता त्यांच्यासोबत ना जाणे किंवा त्यांना विश्वासात ना घेणे, त्यांना ना विचारणे, असं मला तरी कुठेतरी बच्चू भाऊंशी तुम्ही चर्चा केली होता, म्हणतात बच्चू कडूंनी तिसरी आघाडी बांधली आहे। बच्चू भाऊ म्हणा की आम्ही आता 2 आमदार आहेत, 10 आमदार निवडून आणू, परंतु एक आमदार आता त्यांच्यापासून वेगळा झाला। नाही, मी बच्चू भाऊंना अगोदर फक्त एवढंच सांगितलं होतं की भाऊ तुम्ही महायुतीचे समर्थन घ्या किंवा महाविकास आघाडीचे समर्थन घ्या, तर आपण टिकू शकतो, आणि तिसरी आघाडीमध्ये आपण टिकू शकत नाही। माझं बोलणं झालेलं आहे, आणि मी त्यांना सांगून त्यांना बोलून प्रत्यक्ष आम्ही आता काल परवाच आलो मी मुंबईवरून, आणि आम्ही सोबतच होतो, त्यांना पण बोललो मी की मी शिंदे साहेबांशी भेटतो आणि असा निर्णय घेतो। त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं, तू कुठे गेला तरी माझा काही हरकत नाही आहे, पण तू निवडून यायला पाहिजे काय, कारण मेळघाट तुम्हीच पाहिजे, नाही तर दुसऱ्याच्या भरोशात मेळघाटचे काही विकास होत नाही, तुम्ही निवडून यायला पाहिजे, या हिशोबाने तुम्ही निर्णय घ्या। असं मी म्हटलं ते राजकुमार भैया की मी कधीच बच्चू कडूंची साथ सोडणार नाही। जेव्हा दोन्ही महत्त्वाच्या पक्षांनी उमेदवारी नाकारली तेव्हा बच्चू कडूंनी आधार दिला, उमेदवारी देऊन निवडून पण आणलं होतं, परंतु आता बच्चू कडूंना सोडते नाही। बच्चू भाऊंना सोडण्याचा उद्देश फक्त एवढा आहे की त्यांनी तिसरी आघाडी केलं नव्हता किंवा महाविकास आघाडीने महायुतीकडून समर्थन घेतलं असतं तर मी आजही त्याच्यासोबत आहे, पण मला ज्यावेळेस माहीत आहे की आता मी या तिसरी आघाडीत बच्चू भाऊ सोबत असला तर मी नक्की पडणार, तर त्यावेळेस त्याच्यासोबत राहून स्पष्ट सांगायला बरं आहे ना, स्पष्ट सांगितलं तर बरं आहे। मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी तिसरी आघाडीत निवडून येत नाही, आता मला तुम्ही मोकळा सोडा। त्यांनी सांगितलं तू कुठून निवडून येतात तिथे प्रयत्न करा। शेवटले 2-3 प्रश्न, तुम्ही आता जवळपास 5 पक्ष बदलते, का असं बदलावं लागतं पक्षवान? नाही, पक्ष बदलाचं कारण नाही आहे। आता मी एकटा मेळघाटमध्ये मी किंवा माझा परिवार आम्ही किती काही प्रयत्न केला तर मी आमदार होऊ शकत नाही, कारण त्यात कार्यकर्ता पाहिजे, पदाधिकारी पाहिजे, काम करणारा पाहिजे, हे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आमदार होऊ शकत नाही। आता ही कार्यकर्त्यांना पण असं वाटतं की आपण भाऊ तिसरी आघाडीमध्ये येऊ शकत नाही, तुम्ही महाविकास घेतलं तरी हरकत नाही, महायुती घेतलं तरी हरकत नाही, पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, म्हणून ही निर्णय घेतलेला आहे।
आता भाजप तुमच्या सोबत आहे, या ठिकाणी नवनीत राणा तुम्हाला विरोध करतायत, कसं सामोरं जाणार निवडणूक? नवनीत राणा विरोध करता है किंवा नाही आहे तो त्यालाच माहीत आहे. पण मला असं वाटते की आता मी महायुतीत आहो, तर महायुतीचे सगळे कार्यकर्ता पदाधिकारी तो माझ्यासोबत माझं काम करणार आहे. त्या प्रचार करतील तुमचा, प्रचार करतील नवनीत राणा? नाही, आता नवनीत राणा ती स्वतः दर्यापूरमध्ये उमेदवारी मागत आहे आणि रवी राणा बडनेरामध्ये. आता तो इथे कशाला प्रचार करायला येईल, कारण तो एक दर्यापूर आणि एक बडनेरा, मग इथं कसं काय येणार आहे? एवढा वेळ नाही भेटत ना भाऊ. मेळघाट म्हटल्यानंतर पूर्ण गावात मीच वेळेवर पोहोचू शकत नाही. सगळे कार्यकर्त्याच्या भरोश्यावर काम आहे. वर्धा जिल्हा एवढा तो माझा मतदारसंघ आहे, मग कसं काय पोहोचणार आहे? शेवटला भेटणं बच्चूभाऊंच्या विश्वासाने, बच्चूभाऊंना विचारात घेऊन तुम्ही शिवसेनेत जाताय? हो, बच्चूभाऊसोबत माझं बोलणं झालं आहे. बच्चूभाऊंना मी सांगितलेलं आहे की मी आता शिंदेसाहेबांना भेटून राहिलो, मी त्यांना भेटतो, त्यांना मी कन्व्हिन्स करतो की बा तुम्ही मला तिकीट द्या. तुम्ही नाही म्हटलं तरी मला काही हरकत नाही आहे, मग मी पर्यायी व्यवस्था करतो मी. मग शिंदेसाहेबांनी हो म्हटलं, त्यानंतर मी सांगितलं बच्चूभाऊला की शिंदेसाहेबांनी हो म्हटलं म्हणून, आणि माझ्यासमोर शिंदेसाहेबांनी बच्चूभाऊसोबत बोललोत माझ्यासोबत, फोनवर बोललो होतो, आणि बच्चूभाऊ म्हणून ठीक आहे, ओके म्हणे, काही हरकत नाही. उमेदवार देणार म्हणले राजकुमार पटेलच्या विरोधात? नाही, तसं काही म्हटलं नाही आहे, पण एखादी वेळेचं ठीक आहे बा. बच्चूभाऊ म्हटलं की बा ते राजकुमार मागच्या वेळेस तुझ्यासोबत होता, आता तुम्ही मेळघाटमध्ये उमेदवार देऊन आले, तर एखादी वेळेस तो उमेदवार देऊ शकतो. होते राजकुमार पटेल येत्या 10 तारखेला जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. कॅमेरामन साई कायवारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.